म्हाळसा, म्हाळसा हा शंख अपूर्ण आहे. या शंखात पाणी नाही आणि पाण्याशिवाय हा शंख पूर्ण नाही. म्हाळसा, हा शंख असाच ठेवून दे. प्रातःकाळी या शंखातील पाणी तुझ्या मस्तकावर घे. तुला स्मरण होण्यास त्याचे सहाय्य होईल. हे मी आवर्जून करेन. आता या पाण्यात पहा. असं वाटतं हे अथांग सरोवर आहे, शुभ्र सरोवर. नाही म्हाळसा, तो शुभ्र सरोवर नाही, तर ते क्षीरसागर आहे. खरंच? होय. आता तू श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांच्या दर्शनापासून दूर नाही. म्हाळसा, हा शुभ संकेत आहे. आता मला एक एक क्षण असह्य होतो आहे. कधी मी त्यांना पाहते आहे असं मला झालं आहे. म्हाळसा, असं विचारणं योग्य नाही. तरी पण त्यांचं दर्शन झाल्यावर तू काय करशील? असं लगेच नाही सांगता येणार. पण तरीही प्रथम मी त्यांना डोळे भरून पाहीन. मग मी त्यांना विचारेन की श्री विष्णूंनी कासवाच्या रूपात मेरू पर्वताला पाठीवर घेतलं होतं आणि श्री महालक्ष्मी देवी दुधाच्या महासागरात मिसळून गेल्या होत्या. त्यांनी त्यांचा विरह कसा सहन केला असेल, ह्याचं उत्तर मला त्यांच्याकडून ऐकायला आवडेल. मी त्यांना प्रार्थना करेन की मला गतजन्माचे स्मरण होण्यासाठी काय करावे लागेल हे त्यांनी मला सांगावे, किंवा प्रसन्न होऊन मला सहाय्यभूत व्हावे. म्हाळसा, ते तुझ्यावर प्रसन्नच आहेत आणि तुला त्यांचे दर्शन झाले की ते तुझ्या सोबतच असतील. खरंच? माझा या शब्दांवर विश्वासच बसत नाहीये. साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आपल्या सोबत राहणार. किती आनंदाचा क्षण असेल तो. मी त्यांचं असं स्वागत करेन की आजपर्यंत गडावर कोणाचंच असं स्वागत झालं नसेल. बंधूंनाही सांगितलं असतं. त्याचं नियोजन मी करीन. त्यात प्रधानजींना कशाला कष्ट? त्यात काय, आनंदाने करतील ते. म्हाळसा, अगं तेच श्री विष्णू आहेत. पिताश्री, तुम्ही? राहू दे लक्ष्मी. कशी आहेस लक्ष्मी? मी बरी आहे. तुम्ही अचानक कसे आलात? सगळ्यांचे ध्यान या जेजुरीच्या नभोमंडलात घुमणाऱ्या समुद्र मंथनाच्या आख्यानाकडे आहे. स्वाभाविकपणे मीही तेच ऐकतो आहे. आख्यानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तो भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. परंतु तुम्ही आलात हे माझ्यासाठी महत्त्वाचं. आसन तर ग्रहण करा. असू दे. एका अर्थी तुझा प्रकट दिनच होता तो. तीच उत्कंठा आता आहे, म्हणून तुला पाहावयास आलो. बरं झालं आलात ते. हो. किती काळ लोटला
मला भेटायला आली नाहीस? क्षमा असावी पिताश्री, परंतु इथे राहणं तेवढं सोपं नव्हतं. एका मागोमाग एक घटना घडत गेल्या, दायित्व पार पाडत गेले आणि वेळच मिळाला नाही. असू दे, मी समजू शकतो. परंतु हे माझ्यासोबत आहेत म्हणून काहीही घडत असलं तरी मला काही वाटत नाही. श्री खंडेराय सुद्धा सगळ्या परिस्थितीत अत्यंत संयमानं वागतात. परंतु श्री म्हाळसा आणि बानू यांच्या संघर्षात कधी कधी सगळंच अवघड होतं. तसं होणारच. त्याची कारणं आपल्याला ठाऊकच आहेत. मी आलो ते तुला काही विचारायला. काय? लक्ष्मी, श्री म्हाळसा देवींना जेव्हा कळेल की तू कोण आहेस, तेव्हा काय आणि कसं करणार आहेस? असं ठरवून वागता येतं का? विशेषतः ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांच्याशी. मी यासाठी विचारलं कारण त्या तुला आग्रह करू शकतात सत्य सांगण्यासाठी, आणि ते तू सांगणं अपेक्षित नाही. त्याची कल्पना आहे मला. कारण काहीही झालं तरी त्यांचा स्वभाव कालीचा आहे. रागाच्या भरात आणखी काही घडायला नको. कारण श्री खंडेराय त्यांचेच राहावेत आणि सत्य समजावं, म्हणून त्यांचा राग कधीही वाढू शकतो. मी काळजी घेईन, परंतु त्यांचं आणि माझं वेगळं प्रेमाचं नातं आहे. असं काही होणारच नाही. मला काळजी भगिनीची आहे. मी बोलून ती ऐकणार असती तर मी अगोदरच हस्तक्षेप केला असता, पण ती माझं ऐकणार नाही. हो, ती इथे येऊन गेल्याचं तुम्हाला कळलंच असेल. हो, मला भेटून गेली ती. तिनं येथे येण्याचा योग निश्चित केला आहे असं सांगून गेली ती मला. हे सगळे विचार सोडा. मला सांगा, तुम्ही कसे आहात? मी आनंदी आहे. माझ्या कन्येचा विवाह साक्षात श्री विष्णूंशी झाला आहे. बर, येतो मी. सगळ्यांना चाहूल लागली तर इथेच थांबावं लागेल. नमस्कार करते. आनंदी रहा. बर, येतो मी. चोडप्पा, देवा देवा, आज दिवसभरच्या कामाचं काही सांगितलं नाहीस अजून. चोडप्पा, आज आपण राज्यात जाऊन येऊया. देवा, अव काही काम असेल तर मी स्वतः जाऊन येतो. तुम्ही कशा पायी उगाच? चोडप्पा, अजून पाऊस पडायचा आहे. लोकांची काय परिस्थिती आहे ती आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. देवा, समधीकडे काही सारखी परिस्थिती नाही आहे बघा. कुठं कुठं पाणी हाय तर कुठं कुठं पाणी नाही. चोडप्पा, म्हणूनच तर मला स्वतः जाऊन पाहायचे आहे. गाई वासरांची आबाळ तर होत नाही ना? लोकांना शेतीला प्यायला पाणी पुरेसं आहे ना? आणि जर नसेल तर ते आपण पुरवायला हवं. वय देवा, अगदी खरं आहे तुमचं. मी अभि येतो तुमच्या संगट. चोडप्पा, निघूयात. जी देवा. म्हाळसा, यावे लक्ष्मी देवी. आज खूप प्रसन्न दिसता आहात. तुम्हाला असं पाहून बरं वाटतं. हो, असं म्हणतात की तुमच्या पत्रिकेत आज चंद्राचे काय स्थान आहे त्यावर तुमच्या मनाची अवस्था अवलंबून असते. आज चंद्राचे स्थान उत्तम असावे. तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे आहात म्हाळसा. चंद्रदेवांचं अंतराळातलं स्थान तुम्हाला प्रभावित करू शकत नाही. पण बरं झालं तुम्ही आलात. देवी, त्या दिवशी आख्यानाहून येताना मला कमळाचे फूल दिसले. छानच आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार. हो ना? यांनी देखील मला हेच सांगितले. यांनी मला सांगितले की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी आपल्यासोबत निवास करणार आहेत.
इथेच राहणार आहेत. श्री खंडेरायांनी असं सांगितलं आहे म्हटल्यावर तसंच होईल. परंतु त्यानंतर मी नसेन इथे. म्हणजे असं का? इतक्या आनंदाच्या क्षणाला तुम्ही नसणार? हो, माझं इथलं कार्य पूर्ण झालं आहे. खूप महत्वाच्या घटनेपर्यंत थांबले इथे. अजून काय हवं? नाही देवी, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. श्री विष्णूंच्या पत्नी असणार आहेत तुमच्यासोबत इथे. मी इथे असण्याची काहीच आवश्यकता नाही. असं का म्हणता आहात तुम्ही? इथे एवढं सगळं शुभ घडणार आहे आणि त्यात तुम्ही गेलात तर माझ्या आनंदावर विरजण पडेल. असं काही होणार नाही. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या की मी इथे राहिले ते तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी, एक विशिष्ट दायित्व पार पाडण्यासाठी. तुमच्यापासून काहीही लपवून ठेवावं, तुम्हाला सत्यापासून दूर न्यावं असा काहीही हेतू माझ्या मनात नव्हता. त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही देवी, पण तुम्ही असं निर्वाणीचं बोलता आहात आणि याबद्दल तुम्ही यांना किंवा बंधूंना काही सांगितले नाही. ते ठाऊक आहे त्यांना. पण मी तुम्हाला पुन्हा सांगते की मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. बरं, पाहूया. परंतु माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला एक सांगते. तुम्हाला काही संकेत मिळतील, स्वप्न पडतील. ह्या साऱ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करा. हे सारं तुमच्यासाठीच घडवलं जातं आहे. ध्यानात ठेवेन मी. येते मी. एक विचारायचे होते देवी. काल समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता, त्याचा अर्थ काय होतो? श्री महालक्ष्मी देवींचे पिता आहेत समुद्रदेव. आता तुम्हाला श्री महालक्ष्मी देवींचं दर्शन होणार म्हटल्यावर समुद्रदेव इथे उपस्थित होणारच. स्वतःच्या कन्येला भेटायला आले असतील ते. किती सुंदर आहे हे. बरं, आता येते मी. आख्यानात समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी देवींचे दर्शन होणार आहे. त्यावेळी तुम्ही राजसभेत असाल ना? हो. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहते आहे. आपण या. मी बराच वेळ थांबवलं तुम्हाला. माझं इथलं कार्य पूर्ण झालं आहे. खूप महत्वाच्या घटनेपर्यंत थांबले इथे. श्री विष्णूंच्या पत्नी असणार आहेत तुमच्यासोबत इथे. मी इथे असण्याची काहीच आवश्यकता नाही. म्हाळसा, देवी तुम्ही? काय झाले म्हाळसा? आत्ताच लक्ष्मीदेवी येऊन गेल्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची संगत लावत होते मी. कधी हा विचार नाही केलास की प्रधानजींच्या पत्नी कोण आहेत? हा प्रश्न माझ्या मनात अनेक वेळा आला. त्या संदर्भात मी यांना, प्रधानजींना आणि लक्ष्मीदेवींना देखील विचारले होते. मग पुढे काय घडले? मला एवढंच कळलं की ते कोणी सामान्य नव्हे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे मला दर्शन झाल्यावर लक्ष्मीदेवी म्हणाल्या की त्या इथून निघून जाणार आहेत. म्हाळसा, तुला जे दर्शन घडणार आहे त्याचा आणि श्री लक्ष्मी देवी इथून निघून जाणार आहेत, या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचा विचार कर. अरे पाणी दे की. अरे या आपले देवाले देवाले. अरे या आपले देवाले. अरे देव. यावजी. बसावं. बसाची. येळकोट सदानंदाचा.
मी आज इथे येताना माळरानावरनं वाड्या वस्त्यावरनं आलो, तिथे पाण्याचा एक थेंबही नव्हता. देवा, पावसाची वाट बघतोया. पाऊस पडला की लागल पाणी हिरीला. शिरपा, अरे अशी परिस्थिती असताना तुम्ही हे सांगायला गडावर का नाही आलात? देवा, आता 12 महिने असंच असतं या. आम्हा समदेसने त्याची सवय झाली. अरे शेती तुम्हाला शक्य नाही, पण तुमचं रोजचं जगणं आहे. गाई वासरं आहेत, पाण्या वाचून कसं चालेल? देवा, ही समधी लोक स्वतःहून काय बी सांगायची नाही ती बघा. आता तुम्हासनीच काहीतरी करायला पाहिजे. मी आणि सर्व इतर माणसं सुखात असताना तुम्ही असे दुखात का आहात? देवा, तुम्ही हाता आला सा, आणखीन काय पाहिजे आम्हासनी? पण माझ्यासाठी तेवढं पुरेसं नाही. पाणी म्हणजे साक्षात श्री लक्ष्मी. पाणी हे त्यांचं स्वरूप आहे. पण जर श्री लक्ष्मी प्रसन्न नसतील तर तुमचं कसं होईल? आणि म्हणून आज मी तुम्हाला एक अक्षय जलकुंभ देतो आहे. तो जलकुंभ काही साधा सुद्धा नव्हे, तर तो एक शंख आहे. आणि शंख म्हणजे साक्षात श्री विष्णू. एक पात्र आणा. हे घर हा शंख जपून ठेवा आणि लक्षात घ्या, पाण्याचा अवमान करू नका. पावसाच्या आधी पाणी साठवण्यासाठी तलाव खोदूया, चरी खोदूया, झाडं लावा. असे हातावर हात धरून बसू नका. मी तुमच्या बरोबर आहे. काय रे देव, काय म्हणलं? समद्याच्या धानात आलं नव. देवाने सांगितलं म्हणल्या वरून देव पाऊस नक्की पाडणार बघा. मी दिलेला शंख जपून ठेवा. वैजे, तो देण्यामागे एक कारण आहे. सर्वांना श्री लक्ष्मी यांचे दर्शन होण्याआधी शंखरूपी श्री विष्णू द्यायचे होते. सर्वांनी एक ध्यानात घ्या, पाणी म्हणजे श्री लक्ष्मी. तिचे पूजन करा. आणि काहीही झालं तरी गडाची दारं तुमच्यासाठी सदैव उघडी आहेत. यलकोट यलकोट.